नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. तुम्ही जेव्हा शेअर्समध्ये बाईंग सेलिंग करता त्यावेळेला नकळतपणे कन्झ्युमर माइंडसेटचा वापर होतोय का ते नक्की तपासून बघा. आता हा कन्झ्युमर माइंडसेट म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण कुठलीही गोष्ट विकत घेतो त्यावेळेला दोन विचार आपल्या डोक्यात कायम असतात. एक म्हणजे जी गोष्ट आपण विकत घेतोय त्यातून आपल्याला काहीतरी फायदा होणारच, ती गोष्ट आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे उपयोगी पडणारच. दुसरं असं की जी गोष्ट आपण विकत घेतोय त्यात आपल्याला आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या सोयीनुसार थोडंफार मॉडिफिकेशन करता येतील, त्यामध्ये बदल आपल्याला घडवून आणता येतील. हा झाला कन्झ्युमर माइंडसेट. आपण एखादी गोष्ट विकत घेत असू किंवा एखादी ॲक्टिव्हिटी करत असू, प्रत्येक वेळी या दोन गोष्टी कन्झ्युमरच्या म्हणजे ग्राहकाच्या डोक्यात कायम असतात. पण मग यात चुकीचं काय? जर तुम्ही एखादी गोष्ट विकत घेत असाल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी करत असाल जी पर्सनल कन्झम्पशनसाठी आहे, स्वतःच्या वापरासाठी आहे, तर हा विचार योग्यच आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तुम्ही कुठे फिरायला जाताय, मग तिथे तुम्हाला मजा येणारच, तुम्हाला त्या गोष्टीचा उपयोग होणारच किंवा थोडाफार प्रोग्राम आयटिनरीमध्ये बदल करता येईल असा विचार डोक्यात असणं यात काहीच गैर नाही. पण हा कन्झ्युमर माइंडसेट जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करताना वापरत असाल तर तो बिलकुल करू नका. समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेताय, तुमचा फायदा केव्हा होईल? अर्थातच ज्या वेळेला त्या शेअरची किंमत वाढेल तेव्हा. पण किंमत वाढेलच असं आहे का? ती कमी पण होऊ शकते. शेअरची किंमत वाढणं ही मार्केट कंडिशन आणि बरेच वेळा कंपनीच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असणारी गोष्ट आहे. बरं, यात तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, तुमच्या गरजेनुसार कोणत्याही प्रकारचे मॉडिफिकेशन, ॲडजस्टमेंट करता येत नाहीत. तुम्हाला यात ढवळाढवळ करता येत नाही. म्हणजेच जर तुम्ही शेअर खरेदी करताना फक्त एवढाच विचार केला की कंपनी चांगली आहे, शेअरची किंमत पण अट्रॅक्टिव्ह आहे, चला घेऊन टाकू, नक्की वाढेलच आणि आपण जेव्हा विकू तेव्हा आपल्याला हवी ती किंमत पण मिळेलच, असा विचार हा कन्झ्युमर माइंडसेट ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये नुकसान होण्याला कारणीभूत ठरू शकतो. दर्शननी काही महिन्यापूर्वी महिंद्रा लॉजिस्टिक्स या कंपनीचे शेअर घेतले होते. घेण्यास कारण काय? तर महिंद्रा चांगली कंपनी आहे, नाव आहे, लॉजिस्टिक्स सध्या चर्चेत असलेला सेक्टर आहे. त्या पलीकडे फारसा विचार त्यात नव्हता. कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस नव्हतं, टार्गेट ठरवलेलं नव्हतं. सध्या दर्शनला महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या त्याच्या ट्रेडमध्ये प्रॉफिटचं दर्शनच होत नाही. असं कधी झालंय तुमचं? असं कधी केलंय तुम्ही? झालंय ना? माझ्यासोबतही हे असं कधी कधी सुरुवातीला होत होतं. यावर एक सिंपल सोल्युशन आहे, ते सांगतो. ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करताना त्यात बिझनेसचा माइंडसेट वापरा, त्याचा उपयोग करा, तसा विचार डोक्यात ठेवा. कोणताही व्यवसाय सुरू करताना 3 गोष्टींचा विचार नेहमीच केला जातो. पहिली म्हणजे व्यवसाय चालेल का, त्यात ग्रोथ आहे का, प्रॉफिट आहे का, या गोष्टींचा विचार करून मगच इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्याचप्रमाणे शेअर्स बाय करताना एंट्री लेवल, प्रॉफिट टार्गेट, स्टॉप लॉसची लेवल, कंपनीबद्दलची माहिती या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून, अभ्यास करून बाईंग केलं गेलं पाहिजे. कधीकधी व्यवसाय चांगला असतो पण सुरू करण्याची वेळ चुकते. त्याचप्रमाणे शेअर्समध्ये सुद्धा असं बरेच वेळा होतं की कंपनी चांगली असते, ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स चांगले असतात, पण किंमत एवढी वाढून गेलेली असते की आता त्यात बाईंग करून प्रॉफिट मिळणं अवघड असतं. किंवा कधी कधी असंही होतं
की कंपनी सेक्टर दोन्ही चांगले असतात, पण मार्केट कंडिशन खराब असल्यामुळे शेअरची किंमत सतत खाली जात राहते आणि मग त्यावेळेला पण बाईंग सेलिंग करून प्रॉफिट मिळणं अवघड होऊन जातं. सो या गोष्टीचाही विचार केला गेला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिस्क. शेअर्स घेताना कॅपिटल किती वापरायचं, तर एवढंच वापरायचं ज्याने जर कधी त्या ट्रेडमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस व्हायला लागला तर आपल्याला पर्यायी मार्गाचा विचार करता येऊ शकेल, दुसरा मार्ग आपण शोधू शकू आणि मुख्य म्हणजे रात्रीची झोप उडाली नाही पाहिजे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला नक्कीच अधिक रिस्पॉन्सिबल, अधिक प्रॉफिटेबल ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनवतील याची मला खात्री आहे. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा व्यवसाय आहे. यात गॅरंटीड इन्कम, गॅरंटीड प्रॉफिट असं काही नसतं. विकत घेण्यापूर्वी तुम्ही केलेला विचार, तुम्ही केलेली तयारी, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू यावर तुमचा प्रॉफिट किंवा लॉस अवलंबून असतो. सो शेअर्समध्ये बाईंग सेलिंग करताना सहज भुलवता येणाऱ्या कन्झ्युमरसारखा विचार करू नका, तर एखाद्या धूर्त व्यापारासारखा विचार करा. NSE म्हणतेच सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.